नमस्कार. महाराष्ट्रभरातील लेखाबंधू व भगिनींना सप्रेम जय महाराष्ट्र. आपणापर्यंत पोहोचायचेच होते. जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, महावितरण कंपनीमध्ये मोठमोठे बदल करण्यात येणार आहेत. खूप दिवसापासून आपल्या महावितरण कंपनीमध्ये चर्चा चालू होती की रिस्ट्रक्चरिंग करायची. रिस्ट्रक्चरिंग करायची, पण कशी इम्प्लिमेंट करायची याच्या बाबतीत तुर्तास कोणालाच काहीच माहिती नव्हते. याच्या आधी 5-6 मीटिंग झाल्या संघटनांसोबत. संघटनांनीही आलं तसं पुढे केलेलं आहे. अकाउंट विभाग, बिलिंग कर्मचारी या सगळ्या विषयामध्ये कुठे बसतो, त्याच्यावर, त्याच्या दैनंदिन कामावर याचा काय परिणाम होणार आहे, याचा विचार कोणीच केला नाही असं तात्पुरतं आतापर्यंत वाटतंय. आम्ही आमच्या अकाउंट ग्रुपच्या सदस्यांनी एक अभ्यास समिती नेमली आणि या अभ्यास समितीला बरेच तथ्य ही समोर आलेली दिसत आहेत. ती तथ्य महाराष्ट्रभरातील अकाउंट कर्मचाऱ्यांना, यूडीसी असतील, एलडीसी असतील, ए असतील, ज्युनियर असिस्टंट जे विविध ठिकाणी काम करतायत त्यांना रिस्ट्रक्चरिंग मध्ये अकाउंट विंगवर काय परिणाम होणार आहे याच्या बाबतीत माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात येत आहे. व्हिडिओ कम प्रेझेंटेशन. तरी सगळ्यांनी याची नोंद घ्यावी. आपण आता प्रेझेंटेशनकडे जाऊया. 1 मे पासून प्रशासनाने आता आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही रिस्ट्रक्चरिंग मध्ये वेगवेगळे तुमचे काम बदलतील, कामाचे ठिकाण बदलेल. मुळात अकाउंट टीमचा मूलभूत ढाचाच बदलणार आहे. तर ही पीपीटी आणि हा व्हिडिओ फक्त अकाउंटशी रिलेटेड आहे, अकाउंट टीमशी रिलेटेड आहे, जी तुर्तास मोठे मेजर चेंजेस जिथं होणार आहेत त्याच्या बाबतीत जे कमी वेळेमध्ये आमच्या हाती तथ्य लागले त्याच्यासाठी हा सगळा व्हिडिओ तयार केलेला आहे. तरी आपण पुढे जाऊ. महावितरणमध्ये 1 मे 25 पासून हे होऊ घातलेले आहे. सदर सादरीकरण हे आधी सांगितल्याप्रमाणे कोणासाठी, की आम्ही जी मोहीम राबवलेली आहे अकाउंटच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीतले जो अन्याय होणार आहे त्याचे फॉर्म भरून घेणे व सकल महाराष्ट्रातले अकाउंट लेखा कर्मचाऱ्यांचे सदर रिस्ट्रक्चरिंग वर असणारे आक्षेप प्रशासनापर्यंत, प्रस्थापित संघटनांपर्यंत, मुख्य कार्यालयापर्यंत आणि रिस्ट्रक्चरिंग समितीपर्यंत पोहोचवण्यासाठी एक ड्राफ्ट तयार केलेला आहे. त्या ड्राफ्ट सोबत तुमच्या सह्यांनीशी तो ड्राफ्ट आपण सगळ्यांना देणार आहोत. परंतु असे निदर्शनास आले की अजून बऱ्याच आपल्या बांधवांनी ते फॉर्म भरलेले नाहीये. त्याच्यासाठी हा आपण सगळा विषय करत आहोत. आता एक ज्यांनी फॉर्म भरले नाही त्याच्या प्रत्येकासाठी आहे. ज्यांनी होऊ घातलेल्या पुनर्रचनेमध्ये लेखा कर्मचारी म्हणून माझ्या कामात काहीच बदल होणार नाही असे वाटते त्यांच्यासाठी आहे. पुनर्रचनेत माझ्या कामात काहीच बदल होणार नाही, त्याच्यामुळे मी याच्यात काही इंटरफेअर करत नाही म्हणून जे झोपलेले आहेत त्यांच्यासाठी. काही लोक असे आहेत आपल्यातले की एवढ्या कामात आहे की मोबाईल मधून 1 मिनिट फॉर्म भरायला वेळच भेटत नाही. 1 मिनिटात फॉर्म भरला जाणार आहे पण वेळ भेटत नाही, त्यांच्यासाठी. मग तुमचे नेमके किती काम वाढणार आहे याचा व्यवस्थित अभ्यास करून देण्यासाठी, की जे असं म्हणतायत की वेळ नाहीये,
पाहू करू, मग तुमचं किती काम वाढणार आहे त्याचा व्यवस्थित अभ्यास करा. तो याच्यामध्ये काही लोकांचं असं म्हणणं आहे की मी परिमंडळ, मंडळ, विभाग किंवा इतर आस्थापनांमध्ये काम करतो, तर माझ्या कामामध्ये फारसा बदल झालेला नाही, म्हणून मला काही फरक फरक पडत नाही या गोष्टींचा, असं मानून मी या सगळ्या गोष्टींमध्ये सहभाग न घेणारा असेल तर त्यांना सांगतो या सगळ्या गोष्टीमध्ये एकूण लेखा कर्मचारी भरला जाणार आहे. आज ना उद्या तुम्हालाही उपविभागात काम करायला यायचं आहे, तेव्हा तुम्हाला या गोष्टींना सामोरं जावं लागेल. त्याच्यासाठी ही माहिती. आता आपण हे पाहू की रिस्ट्रक्चरिंग मध्ये मेजर चेंजेस कुठे झालेले आहेत. डिव्हिजनच्या लेखा सर्कलमध्ये, रुरलमध्येही काही नाही, रुरल सर्कल असेल, अर्बन सर्कल असेल, त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही आहेत. डिव्हिजनमध्ये काही मॉडरेट चेंजेस आहेत, जे प्रशासनाने जी नवीन पीपीटी मांडली त्याच्यामध्ये डिव्हिजनचे जे चेंजेस दाखवलेले आहेत ते टेक्निकल बाबींशी संबंधित आहेत, पण थोडा मॉडरेट चेंज झालेला आहे डिव्हिजनमध्येही कर्मचाऱ्यांच्या पतस्थापनेमध्ये, पण तो कमी आहे, कमी प्रमाणात आहे. मात्र सब डिव्हिजनला खूप ड्रास्टिक पद्धतीने चेंजेस होणार आहेत. त्यातल्या त्यात ग्रामीण सब डिव्हिजनमध्ये फक्त रिकव्हरी टीम जी आहे ती वेगळी केली जाणार आहे. मात्र जे शहरी उपविभाग आहेत त्या शहरी उपविभागांमध्ये होत्याचं न होत होणार आहे. सगळं स्ट्रक्चर एकदम चेंज होणार आहे. जसं आता तिथं एखाद्या शहरामध्ये 2 शहरी उपविभाग असतील तर त्या 2 शहरी उपविभाग मिळून एक उपविभाग तयार होणार आहे, जे त्याला बिलिंग अँड रेव्हेन्यू BNR उपविभाग संबोधले जाणार आहे. दुसरं उपविभाग हे ऑपरेशन अँड मेंटेनन्सचं काम पाहिल, त्याच्या बिलिंगशी किंवा बिलिंग अँड रेव्हेन्यूशी काही संबंध नसेल. असे 2 उपविभाग तयार होणार आहेत. सेक्शन मध्येही मोठा बदल केलेला आहे. सेक्शन मध्ये ग्रामीण मध्ये सेक्शन ऍज इट इज राहतील, मात्र त्यांच्या टीम मध्ये फरक पडणार आहे. शहरामध्ये सेक्शन नावाची संकल्पनाच अस्तित्वात राहणार नाही. सेक्शन ऑफिसर राहणार नाही. प्रत्येक सेक्शनला 2 लाईन स्टाफ दिलेले असतील, जे सप्लाय मेंटेनन्स सप्लायचे रिलेटेड काम पाहतील आणि कन्झ्युमर कम्युनिकेशनचं थोडंफार काम पाहतील. तर आता एक्झिस्टिंग स्ट्रक्चर जे आहे आपण ज्याच्यामध्ये सध्या काम करत आहोत ते आपण आधी अभ्यासू. एक्झिस्टिंग स्ट्रक्चरमध्ये अर्बन सब डिव्हिजन, जिथं 2 अर्बन उपविभाग आहेत त्यांचं स्ट्रक्चर आपण ज्याच्यात काम करतोय ते असं आहे. प्रत्येक सब डिव्हिजनला एक AEE डिस्ट्रीब्युशन आहेत, पिओन आहेत. आपण मात्र लेखाच्याच बाबतीत येऊ डायरेक्ट. आपली लेखाची सँक्शन पोस्टची आहे एका सब डिव्हिजनला 1 AA, 2 UDC आणि 3 LDC असे 6 एका सब डिव्हिजनला. असे 2 सब डिव्हिजन मिळून हा एक आणि हा एक ग्रुप, 6 अधिक 6 असे 12 लोक आपण सध्या 2 उपविभागांमध्ये मिळून काम करत आहोत, 12 लोक. परंतु नवीन प्रपोज सब डिव्हिजनच्या स्ट्रक्चरमध्ये त्यांनी 2 उपविभाग परत तयार होणार आहेत. त्यांनी जी संकल्पना मांडली की दोघांचा एक क्लब करून एक उपविभाग तयार करू, तर ती संकल्पना आहे तशीच आहे. फक्त 2 उपविभागांचं बिलिंग एकत्र करायचं, बिलिंगशी रिलेटेड सगळी कामं एकत्र करायची, ती या पद्धतीने. आता BNR जे प्रपोज केलेलं आहे, BNR सब डिव्हिजन, त्याच्यामध्ये जी प्रशासनाने आता 18 फेब्रुवारीला जे झालं, 18 फेब्रुवारीला जी नवीन पीपीटी मांडली सगळ्या संघटनांसमोर, त्याच्यामध्ये नवीन प्रपोज जो स्टाफ दिलेला आहे प्रशासनाने आपल्याला, BNR सब डिव्हिजनला 1 AA दिलेला आहे, 2 UDC दिलेले आहेत, 4 LDC दिलेले आहेत. 1 AA अधिक 2 UDC, 3 अधिक 4 LDC असे 7 जण मिळून BNRचं काम करणार आहे. म्हणजे आधी बिलिंग आणि रेव्हेन्यू रिलेटेड जी कामं केली जात होती ती कामं आता 7 जण मिळून करणार आहेत. आधी 12 जण मिळून केली जात होती. आता तुम्ही लेखा विभागात कामाला असणार तर 12 जण मिळून किती काम करत होतो हे तुम्हाला एकदम जवळून समजेल. म्हणजे ऑफिस संपल्यानंतरही आपल्याला कामाला बऱ्याच वेळेस काम करावं लागतं.
आता आपण त्याचं पुढे अनालिसिस पाहू. त्याच्यामध्ये ए पार्ट पाहू आपण, बिलिंग पर्सन डुईंग बिलिंग वर्क. आता आपल्याकडे जरी आपल्याला 2 सिनियर टेक्निशियन आणि 1 टेक्निशियन दिलेलं, 2 सिनियर टेक्निशियन अधिक 2 टेक्निशियन असे 4 जण दिलेले असतील बिलिंग विभागामध्ये, तर ते बिलिंगचं काम करण्यासाठी नाही, ते आपल्याला जे आधी सेक्शन कडनं एसवीआर येत होते, ज्यांचं आपण बिल करत होतो, त्याच्यासाठी हे 4 लोक 4 टेक्निशियन आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत. ते आपल्या बिलिंगच्या कामामध्ये कोणताच हातभार लावणार नाही आहे. त्यांचा जॉब चार्ट तुम्ही अभ्यासा, त्याच्यामध्ये ते आपल्यासाठी बिलिंगचं काम करणार नाही. मग आता बिलिंगची माणसं जी बिलिंगचीच काम करतायत असे 1 ए, 2 युडीसी आणि 4 एलडीसी असे 7 जण आहेत. अधिक आता याच्यामध्ये दुसरा एक स्ट्रक्चर असं तयार केलंय त्यांनी, आपल्या बिलिंगची लोक जी बिलिंग मध्ये आधी काम करत होती ती आता आपण बिलिंग नॉन बिलिंग कामासाठी देणार आहोत. 1 युडीसी एनएससी, 2 एलडीसी रिकव्हरी, असे 3 हे बीएनआर सब डिव्हिजन मधले 3 लोक देणार आहोत. आता दुसरं जसं तुम्हाला सांगितलं की अर्बन शहरामध्ये अजून एक उपविभाग तयार केला जाणार आहे, ज्याचं नाव आहे ओएनएम सब डिव्हिजन. त्या ओएनएम सब डिव्हिजनचा प्रपोज जो स्टाफ स्ट्रक्चर आहे ते खालीलप्रमाणे आहे. याच्यामध्ये कुठंच बिलिंगचा माणूस दिसत नाही. तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं असेल तर तिथं एई लाईन्स, एई पब्लिक, एक एई आहे जे लाईनचं काम पाहतील, एक एई पीएस आहे, एक एई, परत एक एई लाईन्स आणि एक परत एई पीएस, असे 4 जण एई असतील. 4 जणांची एईची विंग असेल, एक जेई डिस्ट्रीब्युशन असेल, त्याच्या अंडर एक युडीसी, जेई डिस्ट्रीब्युशनच्या अंडर एक युडीसी अकाउंट दिलेला आहे. तो ऑफिस वर्क साठी सांगितलेला आहे, पण तो युडीसी अकाउंट जो आहे तो स्टोअरच्या कामाला वापरणार आहेत ते. मग हा पण आपला आधी बिलिंग मध्ये काम करणारा माणूस होता, तो आता तो नॉन बिलिंग वर्क करणार आहे, जे स्टोअरचं काम आतापर्यंत आपल्याकडे नव्हतं प्रचलित पद्धतीमध्ये, आपण जे 12 जण काम करत होतो त्यांच्यामध्ये. मग आता ह्या ज्या नवीन 2 सब डिव्हिजनचे बिलिंग अँड रेव्हेन्यू मॅटर एकत्र करून एक बीएनआर सब डिव्हिजन तयार करणं, आणि त्याच 2 सब डिव्हिजन मध्ये जे ऑपरेशन अँड मेंटेनन्सचं काम चालू होतं ते सेपरेट करून त्याच्यासाठी विशेष एक उपविभाग देणं, असं जे काम मांडलेलं आहे, त्याचा बिलिंग कर्मचारी म्हणून आपल्यावर किती परिणाम होतो त्याचा आपण क्रक्स पाहू. क्रक्स ऑफ न्यू फॉर्मेशन रिलेटेड टू बिलिंग टीम. सध्या आपण एका उपविभागात 6 लेखा कर्मचारी मिळून बिलिंगचे जवळपास 62 ते 70 प्रकारची कामं करत आहोत. आता कालपर्यंत आपण जी यादी तयार केली त्याच्यामध्ये 62 पर्यंत पोहोचलो होतो, पण नंतर जी यादी अपडेट नाही करता आली, पण आपल्या कर्मचाऱ्यांनी सुचवलेली जी कामे होती तर ती जवळपास 70 प्रकारापर्यंत आपण कामं करत असतो. आणि त्याच्यामध्ये पुनर्रचनेमध्ये आता 2 उपविभाग एकत्र येणार आहेत, तर 2 उपविभागात एकत्र आल्यानंतर ग्राहक संख्या दुप्पट होणार आहे. निश्चितच ग्राहक संख्या जी आहे ती दुप्पट होणार आहे. ते 62 प्रकारचे कामं तशीच राहतील आणि आपल्याला दुप्पटची ग्राहक संख्या हँडल करावी लागेल. मग आता आधी 12 जण मिळून आपण ते काम करत होतो, त्याच्यामध्ये आपण 7 जण मिळून काम करणार आहोत. तर 7 जणांवर आता डबलचा मोठा म्हणजे 2 उपविभागाचा एकास एक, जर समजा एक उपविभाग 60,000 ग्राहक संख्येचा असेल तर दुसरा उपविभागही 60,000 ग्राहक संख्येचा तयार होईल. एकास एक असे जवळपास 1,20,000 ग्राहक 7 लेखा कर्मचारी यांना सांभाळायचे आहेत. ते 7 पण पूर्ण 7 नाहीयेत, त्यांच्यातला एक जो आहे तो परत आपल्याला जसं माहिती आहे ऑफिशियल कलेक्शन सेंटरसाठी तो कॅश घेत बसतो, तो आपल्या कामात येत नाही. आता आपले ए जे होते ते एका उपविभागासाठी 1 जण काम करत होतो, त्यामुळे ते थोडंफार आपल्या कामात मदत करायची. पण त्यांना 2 उपविभाग मिळून जर एक ए दिलेला असेल तर तो माणूस आपल्याला कंझ्युमर हँडलिंग, बिलिंग कंप्लेंट सॉल्विंग यांच्यामध्ये किंवा जी पर्सनलाइज मदत करू शकत होते ते आता करू शकणार नाहीत. म्हणून ते ए आणि एक आपला कलेक्शन सेंटरचा कर्मचारी सोडला तर आपण 5 जणांवर खरा तर पूर्ण भार सोपवलेला आहे, जो 1,20,000 कर्मचाऱ्यांच्या जवळपास 1,20,000 ग्राहक संख्येच्या जवळपास जाईल. नंतर पुनर्रचनेनंतर
तयार झालेले नवीन उपविभाग जसं BNR सब डिव्हिजन अँड ONM सब डिव्हिजन असे 2 उपविभाग अर्बन मध्ये जे तयार होणार आहेत, त्याच्यामध्ये BNR सब डिव्हिजन मध्ये 3 लोक, 2 LDC रिकव्हरी, एक UDC NSC असे 3 लोक आणि ONM सब डिव्हिजन मध्ये एक UDC स्टोर जो जेईन डिस्ट्रीब्युशनच्या हाताखाली कामाला दिलेला आहे, ते आता बिलिंगच्या कामा संबंधित काम करणार नाहीत. 4 जण हे आपण बाहेर दिलेले आहेत. म्हणजेच आता तो एक विषय तयार झाला. तर ते 4 जण मिळून काय करतील, तर आतापर्यंत बिलिंग मध्ये जी कामं होत नव्हती अशी 40 प्रकारची कामं ते 4 जण मिळून तिकडे करतील. आता व्यवस्थित लक्ष जर दिलं, सध्या आपण एका उपविभागामध्ये मी जसं सांगितलं आधी 62 ते 70 प्रकारची कामं आपण हँडल करतो. मग आता ते 2 पुनर्रचनेनंतर आपण 62 ते 70 एका उपविभागामध्ये 6 जण मिळून काम करत होतो. आता 2 जर एकत्र केले तर ते 1,20,000 च्या जवळपास ग्राहक संख्या ठरेल आणि आपल्याला कामाची लोक ऑन पेपर 7 जरी असली तरी 5 जण असतील. आता 5 जण मिळून 62 ते 70 प्रकारची कामं आपल्याला हँडल करायचीच आहेत. त्याच्यात नो मॅटर. पण अधिक या ज्या 4 लोकांमध्ये आता त्यांनी म्हटलेलं आहे की UDC आणि LDC एकमेकाच्या अगेन्स्ट देता येतील आणि आपल्या महावितरणचं एक स्ट्रक्चर आहे की कायम पद रिक्त राहतात, एकाला दुसऱ्याचा ऍडिशनल चार्ज सांभाळावा लागतो. जर आता हे 5 जण इथं फुलफिल जरी असले BNR सब डिव्हिजन मध्ये, पण BNR सब डिव्हिजन मध्ये उर्वरित 3 जण आहेत त्यांच्यापैकी वॅकंट पोस्ट राहिली तर ते टेक्निकल काम करायला त्यांना ऍडिशनल चार्ज दिला जाईल. म्हणजे तो इतरत्रचा तोही ताण यांच्यावर पडेल आणि हा ONM मधला UDC स्टोअर पण जर वॅकंट राहिला तरी तो आपल्या BNR मध्ये बिलिंगचा UDC जो आहे तो तिकडे दिला जाईल, त्याच्यामध्ये ऍडिशनल चार्ज दिला जाईल. म्हणजे तो अधिकचा ताण अजून वाढणार आहे. चला आपण आता यालाच आपण जे कामं करत आलो आहेत त्याला आपण एका ग्राफिकल वेने समजून घेऊ. जसं या पिरामिड मध्ये लक्षात घ्या, आपण सध्या जवळपास 70 प्रकारची कामं करतोय 2 सब डिव्हिजनचे 12 एम्प्लॉई मिळून. तर दुसरी एक महत्वाची गोष्ट, आपण कोणीच अजून प्रशासनाने आपल्या पुढे मांडलेला जॉब चार्ट जो आहे, आपण काय काम करतो बिलिंगचे लोक, असिस्टंट अकाउंटंट, UDC, LDC, त्यांनी UDC आणि LDC जर काम तर सेमच केलेलं आहे, एकमेकाच्या अगेन्स्ट दिलेले आहेत, एकमेकांचं काम म्हणजे त्यांच्या कामात काही डिस्टिंक्शन नाही. तर जॉब चार्ट मध्ये त्यांनी किती कामं दाखवली असतील आपली, आपण जरी ऑन ग्राउंड 70 प्रकारची कामं करत असू तर त्यांनी फक्त जॉब चार्ट मध्ये 26 प्रकारची कामं दाखवलेली आहेत आपली. त्यांची ही यादी मी तुम्हाला वाचून दाखवेल. त्यांनी फक्त सदर लोक या ऑफिसला बसून 26 प्रकारची कामं करतात, 20 ते 26 प्रकारची. म्हणून यांच्याकडे कामाचा भार फार कमी आहे. तर यांची माणसं कमी करा आणि उर्वरित माणसं नॉन बिलिंग काम करण्यासाठी इथून द्यावं, याच्या अशी त्यांनी फिलॉसॉफी आपल्या समोर दिलेली आहे. तर आता तिसऱ्या प्रकारात जर पाहिलं तर तुमच्याकडे काम कमी आहे म्हणून तुम्हाला जवळपास 40 प्रकारची ही 40 प्रकारची कामं जी आहेत, ही एवढी कामं ही दुसऱ्या संवर्गाची जी बिलिंगशी संबंधित नाही ती आपल्या माणसांना असाइन केलेली आहेत. तर आता पुनर्रचनेनंतर कोणाचं काम किती वाढेल, तर पाहिलं तर या पहिल्या पिरामिड मध्ये आपण जे 70 प्रकारची कामं करत होतो 12 कर्मचारी मिळून, तर तीच कामं इकडे 7 आपण म्हणतोय पण ते 5 कर्मचारी, ते 5 कर्मचारी मिळून हे 70 प्रकारची कामं तर आपल्याला करायचीच आहेत. अधिक हे 40, 70 अधिक हे 40 सी कॉलम मध्ये जे दाखवलेले आहेत दुसऱ्या संवर्गाची कामं, तीही आपल्याला पार पाडायची आहेत. म्हणजे आता आपण पुनर्रचनेनंतर एकूण आपण जो कामं करणार आहोत, जी कामं करणार आहोत ती जवळपास 110 प्रकारची कामं आपल्याकडे येणार आहेत 5 कर्मचारी मिळून जे उपविभागामध्ये आहेत. सँक्शन पोस्ट आपल्या ज्या त्यांनी नवीन रिस्ट्रक्चरिंग मध्ये ऑफिसर सांगितले त्याच्यामधले 5 लोक मिळून 110 प्रकारची कामं करतील. व्यवस्थित लक्षात घ्या. आता त्याच्यामध्ये पुढे जाऊन आपण एक एक पॉईंट डेव्हलप करू. आता याच्यामध्ये आपला माणूस जो UDC NSC आहे त्यांनी सांगितलेला BNR सब डिव्हिजन मध्ये NSC भरायला NSCच्या ठिकाणी जो UDC दिलेला आहे त्याला किती प्रकारची कामं दिलेली आहेत त्या विंग मध्ये, तर त्या एका कर्मचाऱ्याला 18 प्रकारची कामं दिली आहेत. आता ती कामं याच्या आधी कोण करत होतं, तर ती कामं याच्या आधी पार पाडत होता एका उपविभागाला 4
शहरी उपविभागामध्ये 4 ते 5 सेक्शन ऑफिसेस असतात. तर त्या सेक्शन ऑफिसेसमध्ये आता 2 उपविभाग जर एकत्र केले, आता त्यांनी सेक्शन ऑफिस ही कन्सेप्टच मोडलेली आहे. सेक्शन ऑफिस तिथं राहणार नाही. तर मग एका उपविभागाचे 5 सेक्शन ऑफिस, दुसऱ्या उपविभागाचे 5 सेक्शन ऑफिस हे अबॉलिश करून टाकले. तर मग तिथले 5 या माणसाला एनएससी वाल्याला काय काम दिलेलं आहे? तिथं 10 सेक्शन ऑफिसेसमध्ये एक असिस्टंटची पोस्ट होती, ऑफिस असिस्टंटची. तो जी कामं करायचा ऑफिस असिस्टंट 10 जण मिळून जी कामं होत होती, अधिक सेक्शन ऑफिसरची कामं करत होता, त्यातली काही कामं युडीसी एनएससी ला दिलेली. म्हणजे 10 तसं पाहायला गेलं ढोबळमानाने 10 अधिक 10 20 जणांची कामं 18 प्रकारची त्या एकट्या माणसाला दिलेली आहेत. ती कामं कशी? तर ते पाहून घ्या. ऍक्सेप्टन्स ऑफ A1 फॉर्म ऑफलाईन आणि ऑनलाईन. A1 फॉर्म जे नवीन कनेक्शनसाठी देतील त्याचं ऍक्सेप्टन्स करणं, ऑनलाईन जनरेशन ऑफ कोटेशन जनरेट करून देणं, ते त्या ग्राहकापर्यंत पोहोचवणं, डिलिव्हरी ऑफ सँक्शन डॉक्युमेंट टू कंझ्युमर, जनरेशन ऑफ 1.3 सुपरविजन कोटेशन, जे 1.3 ची कामं चालतात त्याचे कोटेशन जनरेट करायचं काम आता युडीसी एनएससी करणार आहे त्यांच्याप्रमाणे. ऑटो अपडेशन इन एनसी मॉड्यूल अबाउट पेमेंट, म्हणजे पेमेंट जे केलेलं आहे ग्राहकाने त्याचं जे आहे ते अपडेशन एनसी मॉड्यूलमध्ये करायचं. रिलीज ऑर्डर एनएससी रिलीज करायची आपण नवीन एनएससीची. फिक्सिंग ऑफ नंबर ऑफ कंझ्युमर ऑन मीटर फॉर एनएससी अँड रिप्लेसमेंट, म्हणजे एनएससी आणि रिप्लेसमेंटसाठी किती कंझ्युमर रिप्लेस करायचे आहेत, किती कंझ्युमरचा नवीन मीटर लावायचे आहेत, त्याचा मीटरचा जो नंबर फिक्स करायचा आहे ते मीटर असाइन करायचे, ते सगळं काम युडीसी एनएससी करेल. अधिक हे 8 प्रकारचे झाली. त्याच्यामध्ये आता त्याचं नवं काम आहे सबमिशन ऑफ ऑनलाईन एनएससी बाय एई एनएससी. सबमिशन ऑफ ऑनलाईन एनएससी बाय एई एनएससी, म्हणजे जे ऑनलाईन एनएससी भरले जात होते ते एई एनएससी मार्फत सबमिशन करून घ्यायचं बीएनआर टीम मध्ये, ते एनएससी मॉड्यूलमध्ये. जनरेशन ऑफ ऑटो SMS मेल टू कंझ्युमर रिगार्डिंग रिलीज कनेक्शन. 11वं काम आहे कलेक्शन ऑफ करेक्ट इंडेक्सिंग. एक मिनिट. 11व्या नंबरचं काम कलेक्शन ऑफ करेक्ट इंडेक्सिंग ऑफ कंझ्युमर्स ऑन डीटीसी अँड फीडिंग. त्याचं फीडिंग करायचं आहे. मॅपिंग ऑफ न्यू डीटीसी ऑन रिस्पेक्टिव्ह फीडर. फीडिंग मीटर रिप्लेसमेंट रिपोर्ट फीड करायचा सिस्टीम मध्ये. मीटर अँड एनएससी मटेरियल इन्व्हेंटरी, त्याची इन्व्हेंटरी मॅनेज करायची. मीटर किती आले आहेत, किती गेले, त्याचं एनएससी मटेरियल जसं सील वगैरे त्याचं इन्व्हेंटरीचं मॅनेजमेंट करायचं आहे. मीटर स्टॉक कंझम्पशन थ्रू ERP अँड मॅचिंग विथ फिजिकल स्टॉक. आता फिजिकल स्टॉक जो मीटरचा पडलेला आहे तो ERP मध्ये दाखवायचा, त्याला मॅच करायचा फिजिकल स्टॉक आणि ERP मधला स्टॉक. हे काम आतापर्यंत आपण करत नव्हतो, पण ते पण आता आपल्याला करायचं आहे. लोकेटिंग अनबिल कंझ्युमर अँड फीडिंग एनएससी त्याच्यावर, म्हणजे जे अनबिल कंझ्युमर आहेत ते फाइंड करायचे. यातला काहीसा भाग आपण करत होतो पण एनएससी भरत नव्हतो, त्यात एनएससी भरत नव्हतो. हे कम्प्लीट नॉन बिलिंग वर्क आहे. मेकिंग पीडी कनेक्शन लाईव्ह विथ 6 मंथ. आता PD टू लाईव्ह आपल्याला करायचं आहे 6 महिन्याच्या आत. जर ग्राहक आला आपल्याकडे तर तो करायचा आहे. आणि एनी अदर जॉब असाइन बाय द सुपिरियर कोण आहेत ते आपल्याला जे ENSC जे असतील ते. पुढे तसंच आपण युडीसी NSC पाहिल्यानंतर LDC आणि UDC रिकव्हरी जे दिलेले आहेत त्यांना तुम्ही जॉब कार्ड अभ्यासा. त्याच्यामध्ये ही वेगवेगळ्या प्रकारची नॉन बिलिंग कामं दिलेली आहेत, जी 40 प्रकारची आहेत टोटल. हे समजा जनरेशन ऑफ डिटेल लिस्ट आपण करून देत होतो, काही अंशी सेक्शन ऑफिसलाही हे काम चालत होतं. 5% चेक रिडिंग हा मुद्दा. आता 5% चेक रिडिंग हे यांनी नवीन जॉब कार्ड मध्ये कसं काय टाकलं, म्हणजे आता याच्यानंतर 5% चेक रिडिंग चालू होणार आहे का? कारण आतापर्यंत 2% चेक रिडिंग चालू आहे आणि एक्सेप्शन रिडिंग चालू आहे, पण यांनी 5% चेक रिडिंग सरसकट सगळ्यांना टाकलेलं आहे. तर ते 5% चेक रिडिंग आता याच्या पुढे रिस्ट्रक्चरिंग मध्ये 2 मे पासून चालू होणार आहे का ते पाहावं लागेल.
प्रिपेरिंग डेली डिस्कनेक्शन रिकव्हरी रिपोर्ट अँड सबमिटिंग इट टू हायर ऑफिसेस. असंच सगळं जे आहे रिकव्हरीच्या टीमचा UDC LDC पाहिजे. जे नॉन बिलिंग वर्क आहे ते पाहिजे. आता UDC स्टोअर जो आहे O&M सब डिव्हिजनला एक पोस्ट आपली दिलेली आहे, जो आधी लेखा विभागात काम करत होता. त्याचं मटेरियल मॅनेजमेंट ERP, जे आपण नॉन बिलिंग काम करतो, इनवर्ड आउटवर्ड वर्क, मीटर, कीप मीटर अकाउंट, मीटरचा अकाउंट व्यवस्थित सांभाळणं, प्रिपरेशन ऑफ डॉकेट व्हाउचर, प्रिपरेशन ऑफ गेट पास फॉर इश्युइंग मटेरियल, मेंटेनिंग अकाउंट ऑफ मटेरियल फेल्ड इन गॅरंटी पिरियड अँड मूव्हिंग इट टू द झोनल स्टोअर फॉर फर्दर प्रोसेसिंग, व्हेरिफिकेशन ऑफ ट्रेंड ऑफ मंथली, क्वार्टरली आणि अॅन्युअली कन्झम्पशन ऑफ मटेरियल सब डिव्हिजन वाईज अँड सेक्शन वाईज. सगळं सगळं आणि एनी अदर वर्क आपल्याला आहेच, ते तर आतापर्यंत आपण करत आलो आहोत. हा एक महत्वाचा आणि मोठा मुद्दा आहे, जो आतापर्यंत आपण करत आलेलो आहोत, पण त्याला आपलं काम म्हणून ना प्रशासनाने कधी मान्यता दिली, ना आपल्या निकटच्या वरिष्ठांनी कधी मान्यता दिली. निकटचे वरिष्ठ म्हणजे आपले SDO, एक्झिक्युटिव्ह सर, प्रत्येकाचं काम असं इमिजिएट असतं, इमिजिएट सांगितलं जातं. पण ते इमिजिएट काम करत असताना आपल्या समोर, आपल्या टेबलच्या समोर जर 2 ग्राहक आले, तर ते आपले 10 ते 15 मिनिटं सहज खाऊन जातात. आता शहरी उपयोगामध्ये याची फ्रिक्वेन्सी खूप जास्त आहे. आता नवीन स्ट्रक्चरमध्ये काय झालं आहे, चालू उपविभागीय बिलिंग कार्यालयात होणाऱ्या ग्राहक संवादापोटी दैनंदिन कार्यालयीन वेळेचा 2 तासापेक्षा जास्त वेळ द्यावा लागतो. हे सगळ्यांना आपल्याला अवगत आहे. परंतु हे काम आपण करतो, हे कधीच आपल्या वरिष्ठांनी वरिष्ठ कार्यालयाने आपले काम म्हणून मान्य केलं नाही, आपलं काम आहे म्हणून मान्य केलं नाही, म्हणजेच आपल्याला ते काम करायला विशिष्ट वेळ लागतो हे मान्य केलं नाही. पण आपला त्याच्यामुळे दिवसभराचा नियोजित टाइम जो आहे, आपल्याला जे कामं करायची आहेत ती पार पाडू शकत नाही आपण. आपण वर्ड टू वर्ड जाऊ, आपण आपली नियोजित दिवसा पार पाडू न शकलेली कामे आपण रात्री उशिरापर्यंत बसून पार पाडतो, किंवा सुट्टीच्या दिवशी ही पूर्ण करण्यासाठी आपण ती कामं येतो. पण तरी ती जी उरलेली कामं आहेत, 2-2.5 तास जर कंझ्युमर कॉन्टॅक्ट कंटिन्युअस होत राहतो, वेगवेगळे कंझ्युमर येत राहतात, आपण काम करत असतो, लगेच कंझ्युमर येतो, आपण कंझ्युमर टॅकल केला, परत कामाला लागलो, लगेच कंझ्युमर येतो. तर असं करत करत आपण जी नियोजित कामं ठरवलेली आहे दिवसभराची, ती आपण उशिरा संध्याकाळी बसून करतो, दुसऱ्या सुट्टीच्या दिवशी येऊन करतो, पण तरीही काही कामे अपूर्ण राहतात. ह्या कंझ्युमर टॅकलिंग हा खूप मोठा विषय आहे. काही कामं अपूर्ण राहतात. आता ती कामं अपूर्ण राहिल्यामुळे आपल्या वरिष्ठांच्या कारवाईस सामोरं जावं लागतं, रोषाला सामोरं जावं लागतं. त्यामुळे लेखा कर्मचारी मनस्ताप सहन करतो आणि मानसिक त्रासात असतो, हे आपल्या सगळ्यांना अवगत आहे. आपण व्यवस्थित लक्ष देऊन याच्याकडे पाहिलं पाहिजे. सध्या स्थितीमध्ये शहरी उपविभागाच्या रचनेत ग्राहकाला जर MSCDCLशी संवाद साधायचा होता, म्हणजे आपण जे करंटली आता वर्किंग करतोय, ग्राहकाला जर MSCDCLशी संवाद साधायचा आहे, काही त्याच्या अडचणी आहेत, मीटरशी रिलेटेड आहेत, मीटर फास्ट झालेला आहे, काय झालेलं आहे, त्याच्यासाठी तो ग्राहक 10 कक्ष कार्यालय शहरामध्ये उपस्थित होते, त्यांच्याकडे जायचा आणि त्यांच्याकडे जाऊन मग त्यांच्याकडे जाऊन काही काही गोष्टी तिथं नाही निराकरण होणाऱ्यासारख्या असतील, त्यांनी जर आपल्याला त्या बाबतीत करस्पॉन्डन्स केलं असेल, काही SVR पाठवले असतील, तर तो ग्राहक आपल्याकडे यायचा. म्हणजे 10 अधिक 11 असे कार्यालय उपलब्ध आहेत चालूच्या कंडिशनला. परंतु आता नवीन संरचनेमध्ये काय केलं आहे त्यांनी, 10 कार्यालय बंद होणार आहेत. मग आता आपण ऑन एन ॲव्हरेज एका सेक्शन ऑफिसला असं पकडू की 50 ग्राहक येत होते, कमीत कमी 50 ग्राहक शहरात येतात. तर 50 ग्राहकांपैकी 30 ग्राहक हे बिलिंगशी संबंधित नसायचे, बिलिंगच्या कामांशी संबंधित नसायचे, म्हणून ते सेक्शन ऑफिसला बोलून चालले जायचे. पण 20 ग्राहक यायचे. असे 20 ग्राहक एका सेक्शनला, तर सब डिव्हिजनला मिळून आपण पकडू 200 ग्राहक सब डिव्हिजनला अप्रोच होत होते. आतापर्यंत चालू आहे ही पोझिशन. पण आता जेव्हा नवीन रिस्ट्रक्चरिंग इम्प्लिमेंट होईल, तेव्हा हे ग्राहक आपल्याकडे 50, एका सेक्शनला 50 ग्राहक, असे 500 ग्राहक पर डे आपल्याकडे येतील. आणि आपल्याकडे येतील म्हणजे एक काही ग्राहक UDC NSC कडे जातील, पण तो ऑलरेडी तो अकाउंटमध्येच काम करणारा माणूस होता ना, म्हणजे सगळे ग्राहक, इन शॉर्ट सगळे ग्राहक आपल्याला हँडल करायचे, सगळेच्या सगळे ग्राहक, याच्यामध्ये काहीच दुमत नाही. म्हणजे जर व्यवस्थित आपण अभ्यास केला तर आपला किती क्वांटम वाढतोय याच्यामध्ये. आता पहा, आपण नवीन रचनेच्या आराखड्यानुसार 10 कक्ष अधिकारी, 10 कार्यालयीन सहाय्यक मिळून जेवढ्या ग्राहकांसोबत तक्रारीबाबत संवाद साधत होते, त्या सर्व ग्राहकांचा भार देखील नवीन रचनेच्या बिलिंग विभागात काम करणाऱ्या 7 कर्मचारी यांच्यावर पडणार आहे. जो आता होणाऱ्या ग्राहक, आता जो चालू आहे
ग्राहक संवाद आपण जो होतो त्याच्या 5 पट असेल जास्त. म्हणजे आपण जर समजा आता जर 200 ग्राहक हँडल करत असू, तर ते निश्चित नो मॅटर 3 ते 5 पटीत जातील ते ग्राहक. म्हणजे आपल्याला आपल्या समोर ग्राहक कंटिन्यूअस उभे उभे राहतील बिलिंग टीमच्या समोर. कारण सगळा कॉन्टॅक्ट जो आहे आता बिलिंग टीमशीच होणार आहे. कारण एसवीआर ऍक्च्युअल जर मागवायचं असेल तर एसवीआर मागवणारे 4 जण पण बिलिंग मध्येच बसलेले आहेत. म्हणून अल्टिमेटली ते बिलिंग टीमकडे येणार आहे. आणि एसवीआर आपल्याला बिल रिव्हिजन करायचे. आता टेक्निशियन लोक जे रिमार्क देतील त्या किंवा जे स्पॉटवरची माहिती घेऊन येतील त्याच्यावर आपल्याला आता त्यांनी सांगितलेलं की बिल रिव्हिजन करायची. आपल्याला याच्या आधी आपण EMF कॅल्क्युलेट करून घेत होतो. आपण मंथली युनिट्समध्ये कन्झम्पशन किती झालेलं आहे ग्राहकाचा, हा मोठा विषय. एखादा फॉल्टी ग्राहक असेल तर त्यांच्याकडनं आपण लिहून घ्यायचो की आपण मंथली हे कॅल्क्युलेशन असं होतं, एवढ्या युनिट्समध्ये त्याचं कन्झम्पशन जाऊ शकतं. मग त्याला पॅरलल आपण एक निष्कर्षावर यायचो की याला एवढ्या युनिटचं बिल आपण चार्ज केलं पाहिजे. पण आता ते सगळं काम आपल्याला करायचं आहे. आपल्याला त्याच्यामध्ये हेल्प करायला कोणीही नाही, याची आपण खातरजमा करा. आता 8वा पॉईंट आहे आपला, नॉन बिलिंग ठिकाणी. म्हणजे नॉन बिलिंग ठिकाण कुठलं, तर NSC रिकव्हरी स्टोअर. इथे आपले जे जाणारे बंधू आहे, लेखा बांधवांची जागा. आता तुम्हाला मी याचा इंट्रो मागे करून दिलेला आहे, त्याच्यामुळे इकडे जास्त खोलात जात नाही. नॉन बिलिंग ठिकाणी जे आपले लेखा कर्मचारी काम करतात, जवळपास नवीन संरचनेनुसार 4 लेखा कर्मचारी नॉन बिलिंग ठिकाणी काम करतात. आता त्यांच्या 4 पैकी जर एखादी पोस्ट वॅकंट पडली तर त्याचाही अतिरिक्त काम आपल्याला येणार आहे. हा तो या पॉईंटचा आहे. म्हणजे तुम्ही अतिरिक्त ग्राहक आपल्या उपविभागाला जे येणार आहेत त्यांना टॅकल करा. अतिरिक्त कार्यभार घेण्यासाठी तयार राहा. जो बिलिंगचा सोडून असेल तो पण घेण्यासाठी तयार राहा. कारण आपण आजपर्यंत आपण महाराष्ट्रातले कित्येक सब डिव्हिजनचे फुलफिल आहेत. सगळ्या बिलिंगच्या एक पण वॅकंट पोस्ट नाही असे आपल्याला माहिती की किती आहेत. तर आपल्याला तिथं तर वॅकंटची पोझिशन असणारच आहे. कारण सरकार आपलं वरिष्ठ प्रशासन हे आपल्याला आपल्या भरती लवकर करून घेत नाहीत, म्हणून हा त्रास आपल्याला येणार आहे. तर अतिरिक्त जे नॉन बिलिंग काम आहे तेही आपल्याला ऍडिशनल चार्जमध्ये सामावं लागणार आहे पुढे. शेवटी आता याच्यामध्ये तुम्हाला काय पटतंय ते बघा. या सगळ्या विषयामध्ये तुम्हाला काय पटतंय. आता तुर्तास हा सगळा विषय जर मांडायचा झाला तर तुमची कामं जी वाढणार आहेत ती जवळपास 50. आपण असं समजू की आपण जर एक काम आपण 100 कामं जर हँडल करत होतो तर आपल्याला जवळपास डबलची कामं हँडल करायची. डबलची कामं हँडल करायची आहेत. पण आपण जेवढे लोक होतो 12 लोक 2 उपविभाग मिळून, तर ते जवळपास 5 ते 6 लोक मिळून ते 7 हा आकडाच नाहीये. तो कलेक्शन सेंटरचंही त्यांनी काम घेतलेलं नाही. आता याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे. ही स्लाइड आपण नंतर घेऊ. जर तुम्हाला दिसेल तर ही एक गोष्ट दाखवायची आहे. आपण जी कामं सध्या पार पाडतो पण ती कामं जॉब कार्ड मध्ये घेतलेलीच नाहीयेत. म्हणजे काय, तुम्ही ती कामं करतच नाहीत हे म्हणणं आहे. आता मजेची गोष्ट ही आहे, तर ती कामं कोणती? डिपार्टमेंटल कॅश कलेक्शन सेंटर चालवणं ही काम आपल्याला ऍडमिट केलेलं नाही. मग 2 तारखेपासून बंद पडणार आहे का काय, हा विचार करावा लागेल. मोठं काम ऑन अ स्केल ऑफ 1 to 10 चा विचार केला आपण एक काम पार पाडतो त्याच्यात म्हणजे म्हणजे ऑन अ स्केल ऑफ 1 to 10 मध्ये 9च्या जवळपास येईल मीटर फोटो तपासणी. 100% मीटर फोटो तपासणी मुख्य कार्यालयानेच आपल्याला सांगितलेलं आहे किती करायची आहे असं. पण ते काम आपलं अॅक्नॉलेज केलं नाही की तुम्ही काम करतात बॉय. म्हणजे किती शोकांतिका आहे. रिस्ट्रक्चरिंगची टीम ही हेड ऑफिसने फॉर्म केली. ती हेड ऑफिसची टीम हेड ऑफिसला बसून काम करते आणि हेड ऑफिसने सांगितलेली कामं त्यांनी जॉब चार्टमध्ये घेऊन येत. शोकांतिका आहे. आणि ही गोष्ट आतापर्यंत कोणत्याच संघटनांनी मांडली नाही की करंटमध्ये बिलिंग कर्मचारी काम करतो त्या कामांचा जॉब चार्टमध्ये समावेश करून घ्या. म्हणजे तो किती काम करतो हे ऑन पेपर ऍक्सेप्ट करा काय काम करतो तो. मग त्याच्यानंतर तुम्ही ठरवा की ती माणसं कुठं द्यायची आहेत, त्याला हे काम करायला किती वेळ लागेल. ते काहीच नाही. आता पहा ही कोणती कामं आहेत जे आपण करतो पण ती ऍडमिट नाही केलेली आहेत. पाहू आपण पुढे. मीटर फोटो तपासणी, रिडिंग व्हॅलिडेशन करतो आपण, एक्सेप्शनल रिडिंग भरतो. PC0 काम आपल्या जॉब कार्ड मध्ये नाहीये. PC0 बंद पडणार आहे असं असं आपण गृहीत धरायचं का.
PC0 प्रोसेस करणं, सोलरचे बिल अप्रूव्ह करणं, जे एसडीओनच्या लॉगिनवर असतात ते अल्टिमेटली आपल्यालाच करावं लागतात. चेकची B60 करणं, OCCSचं कोणतंच काम त्यांनी घेतलेलं नाही. म्हणजे OCCSचं काम पण आपण करतोय का नाही करतोय, हे हा संभ्रमाचा विषय आहे. वरिष्ठ किंवा वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार जो दिला जाणारा कार्यभार असतो आपल्याला वसुली करणं. आता आमच्याकडे 150 लोकांच्या याद्या दिलेल्या आहेत. तर तेही वसुली करणं कुठंच आपलं काम दिलेलं नाहीये. म्हणजे आपण आता याच्यानंतर त्या ऑर्डर फॉलो करायच्या का नाही? मोबाईल ॲप एक मिनिटं. मोबाईल ॲपची कॅश जी सब डिव्हिजनला जमा होते ती जमा करून घेणं, ते कलेक्शन सेंटर थ्रू तिथं पाठवणं, एजीपीसी रन करणं, एजीपीसीचे बिलिंग करून घेणं मागे लागून, ते तर आपलं काम आहे. काही एरियामध्ये महाराष्ट्रामध्ये फर्स्ट बिल ऑडिट हे आपल्या कर्मचाऱ्यांकडनं केलं जातं. काही एरियांमध्ये रिटॅलिएशन झालेलं आहे, की ते आपलं काम नाहीये. पण आता तिथं एक नॉन बिलिंग काम आपल्याला असाइन झालं होतं, तेव्हा रिटॅलिएशन केलं काही ठिकाणी. आता इथे 40 कामं करायची आहेत आपल्याला, जी नॉन बिलिंग आहेत, पण आपल्याच माणसां थ्रू रन केली जाणार आहेत. आणि तरी आपण या सगळा जो उपद्व्याप चालू आहे, प्रशासनाला आपण लेखी मांडतोय, की कसं आमच्यावर अन्याय होणार आहे 2 तारखेनंतर. 1 मेला सुट्टी असते, 2 तारखेपासून आपल्यावर किती अन्याय होणार आहे याचा तुम्ही विचार करा. आणि आपण प्रशासनाला मांडतोय आणि त्याचं गांभीर्य आपल्या लोकांनाच नाही. तर आता असो, मी या पीपीटी थ्रू सगळ्यांना मांडून देतो. पहा आता तुम्हाला काय जमतंय ते. आता मागील लागून आलेली बिल कमी करून देणं. ठीक आहे, तेच काम आहे. ग्राहक संवादातच येतं ते. चेक स्वीकारणं, असे क्रेडिट बिल तपासणी, लोक अदालत, एसडी रिफंडचे प्रपोजल तयार करणं. ते आता ऑनलाईन झालेलं आहे, पण तरी एसवीआर आपल्याच थ्रू जातो त्याचा. बीईटीचे लिमिट संपल्यावर प्रपोजल बनवून आता हे नवीन आहे, की 2% तुमचं क्रेडिट लिमिट संपली, काही त्याचा प्रस्ताव तयार करा, त्या सिपीला ही सब डिव्हिजन जोडा. बँक बँकमध्ये जाऊन चेक आणि कॅश डिपॉझिट झाली का, चेक डिपॉझिट झाले का, चेक रिअलाइज झाले का, त्याचं रिपॅट्रिएशन डिव्हिजनला करणं, हे काम ही एवढी कामं अॅक्नॉलेज केलेली नाहीये. प्रायव्हेट कलेक्शन सेंटरची कॅश अप्रूव्ह करणं, प्रायव्हेट कलेक्शन सेंटरने जे कॅश घेतली ते आपल्याकडनं रूट होऊन हेड ऑफिसकडे जाते. बँक रिपॅट्रिएशन होत आहे की नाही ते पाहणं, एम्प्लॉई वॉलेट कॅश अप्रूव्ह करणं, मीटर बदली करताना किंवा नवीन कनेक्शन देताना शाखा कार्यालयाकडून झालेल्या चुकांचा निपटारा करणं, स्मार्ट मीटर बदली, महावितरण नवनवीन योजना जे महावितरण लॉन्च करतं ते बाय डिफॉल्ट आपलं काम असतं. आपल्याला त्या योजनांचे आपल्याला स्पेशलाइज प्रशिक्षण भेटो अगर नको भेटो, पण आपल्याला कुठून तरी माहिती काढून काहीतरी करून आपल्यालाच प्रबोधन करावं लागतं त्याचं. ते बाय डिफॉल्ट आपलं काम असतं, हे कोणच सांगणार नाही. आता लो कन्झम्पशन चेकिंगचं आलेलं आहे, ते होत आहे का नाही हे चेक करा. नसेल होत तर काय करायचं ते तुम्ही पहा, आम्हाला ते 100% करून पाहिजे. ते बिलिंगच्या कर्मचाऱ्यांकडनं त्याचा पाठपुरावा करून घेतला जातो. PC0 पूर्ण करण्यासाठी खरं तर आयटीला आपल्याला संभाषण करावं लागतं, बोलावं लागतं आणि परत परत झोन, सर्कल, सेक्शन, आयटी, ग्राहक एजन्सी यांना कंटिन्युअस फोनवर संवाद साधत राहणं, हे करा, ते करा. कोर्ट केसचा टॅग लावणं, वकिलांशी संभाषण करणं, 135, 126च्या केसेसचा पत्रव्यवहार करणं, 50CS चे प्रपोजल तयार करणं, जे हेड ऑफिसकडनं आपण हे करून घेतो. इलेक्ट्रिसिटी ड्युटीचा रिफंड प्रपोजल तयार करणं, पोलीस स्टेशनच्या बाबतीतले म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे थकीत बिलं जे आहेत त्यांच्या बाबतीतला पत्रव्यवहार करणं, लोक अदालतच्या नोटीस बनवणं, लोक अदालत अटेंड करणं सुट्टीच्या दिवशी जाऊन. ते तर ठीक आहे, महावितरणचा रेव्हेन्यू जनरेट होणार आहे म्हणून करतोय, पण ते काम आहे म्हणून इथं ऍडमिट करा. ते कधी काय येणार असं ना, पण काम आहे, बिलिंग कर्मचारी करतो. तर आता एक लोक अदालत करण्यासाठी तर लोक अदालत जर नेक्स्ट मंथ मध्ये असेल तर 10-12 दिवस आधीपासून ते म्हणजे चांगलं 15-20 दिवस आधीपासून त्याच्या नोटिस जनरेट करणं, पाठवणं, ही कामं चालू होतात. आणि शेवटी आपल्याला लोक तिथं रिप्रेझेंट करून त्यांना कन्व्हिन्स करून, जे लोक अदालतमध्ये आपले ग्राहक येणार आहेत त्यांना रिप्रेझेंट करून त्यांच्याकडनं भरणा करून घेणं. त्यांचे काय ऐकावं लागतं ते तर सगळ्यांना माहिती आहे. शेवटी वसुली ऑर्डर. आता मागच्या महिन्यात फॉल्टीचा ऍव्हरेज रिडिंग चेक करणं, फॉल्टीमीटर चेक करणं, हे पण आपल्याला देण्यात आलेलं होतं. आणि जवळपास 70 प्रकारची कामं आपण पार पाडतो. आता नेक्स्ट आपल्या फायनल स्लाइडकडे जाऊ. हे पहा,
आता हा सगळा विषय तुम्ही किती गंभीर आहे हा लक्षात घ्या आणि या विषयाची धग तुम्हाला किती पोचते ते पहा. आता लेखा कर्मचारी व बिलिंग विभागाविषयी सादर केलेल्या या सादरीकरणामध्ये पुनर्रचनेमध्ये होणाऱ्या बदलांबाबत मांडलेली तथ्ये. आता खरं तर वेळ कमी होता म्हणून जेवढं आम्हाला जमलं, माझे जे 3 मित्र आहेत, परेश, विलास आणि मी मिळून आम्हाला जेवढं जमलं, जे मेजर चेंजेस होते तेच आम्ही घेतलेले आहेत. अजून बरेच चेंजेस आहेत जे बाकीच्या ठिकाणी होत असतील, होत आहेत, आम्ही ऍडमिट करतो, जे आपल्याशी रिलेटेड आहेत पण या पीपीटी मध्ये नाहीये. तर हा वेळेचा अभाव समजावा. याच्यामध्ये तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला जे अत्यावश्यक जे मोठमोठे बदल होत आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हे कमी वेळेमध्ये हे घेतलेलं आहे. तर जी तथ्य तुमच्या समोर आता मांडलेली आहेत, मुख्य कार्यालय यांनी 2 सादरीकरण केलेले आहेत. म्हणजे 2 पीपीटी दिलेले आहेत. एक पहिली पीपीटी, मग तिच्यामध्ये निगोशिएट वगैरे करून नवीन स्ट्रक्चरची एक आता 18 तारखेला अजून एक पीपीटी दिली. पहिली पीपीटी तुम्ही अभ्यासा, तिथं भयानच होती. त्याच्यामध्ये तर फार म्हणजे 4 जणांवर बिलिंग चालवणार होते ते. पण आता कुठेतरी त्यांना अजून थोडंसं पुढे येण्याची गरज वाटलेली आहे. पण या गोष्टी तशा नाहीयेत. आधी आपण जे कामं करतो, ती कामं योग्य असतील तर आमच्याकडनं करून घ्या. पण ते ऑन पेपर मान्य करा हे कामं करतो. मग आम्हाला दुसरी कामं द्या. आम्हाला 10 ते आमचं वाजवी म्हणणं आहे 10 ते 6:15 मध्ये, सकाळी 10 वाजता ते संध्याकाळी 6:15 पर्यंत जी कामं आमच्याकडनं होतील ती आम्ही शक्य ती सगळी कामं आम्ही पार पाडू. पण ती कामं आमच्याकडनं होतच नाहीयेत करंटली. आम्ही रात्री जेवण झालं का मोबाईलमध्ये वेब कन्सोल ओपन कर, लॅपटॉपमध्ये वेब कन्सोल ओपन कर, व्हॅलिडेशन करत बस, सुट्टीच्या दिवशी कर, बिल रिव्हिजन सॉल्व्ह कर, ऑफिसला गेलो का आलेल्या ग्राहकांशी संवाद साध, ग्राहकांना हे समजव ते समजव, बऱ्याच गोष्टी आपण पार पाडतो. तर आपण ऑलरेडी ओव्हरलोडेड आहोत. हे आतापर्यंत बिलिंग कर्मचारी म्हणून आपण कधी वरती पोहोचवलेलं नाही. मग आपण वरती पोहोचवलेलं नाही म्हणून हे आरामात आहेत. आता खरं तर रिस्ट्रक्चरिंग मध्ये जे सभासद होते रिस्ट्रक्चरिंग टीमचे, त्यांनी जे आउटपुट काढलेले ते सगळे, जो अनालिसिस केलेला आहे खरं तर कोणत्या बेसवर केलेला आहे ते कळत नाही की एवढी कामं आपण करत असलेली कामं घेतलेली नाहीत. तर आता ही विचार करण्याची गोष्ट आलेली आहे. तरी आपण त्याचा समर्पक अभ्यास करावा. आता ते जे 2 सादरीकरण हेड ऑफिसने दिलेले होते, अधिक एक जॉब चार्ट, या पीपीटी मध्ये तुम्हाला जे कामाचं वाटलं ते, अशा सगळ्या गोष्टींचा तुम्ही अभ्यास करावा. प्रत्येक लेखा कर्मचाऱ्याने स्वतःचं काम आहे म्हणून अभ्यास करावा. अन्यथा अजूनही अभ्यास केला नाही समजा, की काय अभ्यास करायचा काय आहे, तर मग एक लक्षात घ्या, 2 मिनिटासाठी याच पीपीटीचा पूर्ण अभ्यास करून घ्यायचा आणि एक लेखा कर्मचारी म्हणून तुम्हाला तर कुठेतरी काम करायचं या सगळ्या विंगमध्ये. 2 मे 2025 पासून 1 मेला कामगार दिन आनंदात साजरा करा, महाराष्ट्र दिन आनंदात साजरा करा. 2 मे 2025 पासून तुमच्या हातात जी ऑर्डर पडेल, तुम्ही जिथं असणार ते तुमचं कामाचं ठिकाण जे ठरवलं जाईल, त्याच्यामध्ये तुमच्याकडे कोणतं काम करण्यात येईल, तुम्ही कोणतं काम करणार आहात याची कल्पना करा तुम्ही. व आज जसं अर्ध डोळे मिटून डोळे लावून घेतलेत आपण, जो सगळा प्रकार चालू आहे, ग्रुपमध्ये लोक येत आहेत जात आहेत, काही बोलतायत, काही जण ग्रुप राहून स्क्रोल करतायत. म्हणजे हे जे अर्ध डोळे मिटून झोपेचं सोंग आपण घेतलेलं आहे, मूळचा ज्यांनी फॉर्म भरून पाठवले नाही त्यांच्यासाठी, की आपण जवळपास 3830च्या जवळपासचा आपला आकडा आहे आणि आपण 700च्या जवळपास फॉर्म भरले आहेत. म्हणजे जवळपास 3132 लोक आपण फॉर्म अजून भरायचे बाकी आहोत. तर आपण जर फॉर्म भरले नाही तर प्रशासनाला या सगळ्या प्रकरणाची धग केव्हा समजेल. हे 4,000 लोकांपैकी जर समजा 700-800 लोक, 1000 लोकांनी फॉर्म भरून दिले, 25% लोकांना याचा त्रास होतोय आणि बाकीच्या 75% लोकांना त्रास नाही होतोय, असं त्याचा अर्थ झाला. प्रशासनाला ही सगळी गोष्ट कळेल केव्हा, कारण आतापर्यंत ज्यांना मांडायचं होतं त्यांनी मांडलेलं नाहीये, कोणच बोललं नाही. याचं काम काय होणार आहे. मला एक सांगा, ग्रामीण उपविभाग आणि शहरी उपविभाग याचे कोणते कोणते पॅरामीटर त्यांनी बनवलेले आहेत, हे कोणाला कोणाला सांगितलं, कोणत्या संघटनांना सांगितलं. बरं, जिथं हायब्रिड मॉडेल आहे, जिथं 2-3 सेक्शन जे अर्बनचे आहेत बाकीचे ग्रामीणचे आहेत, त्याच्यासाठी काय करणार आहेत. त्याच्यासाठी बाकीचे जे 5 सेक्शन आहेत त्यांच्यासाठी एक वेगळं रुरल सब डिव्हिजन काढून टाका. मग ते जे उर्वरित 2 सेक्शन आहेत त्याच्यासाठी एक बीएनआर सब डिव्हिजन काढा.
आणि मग अजून जे त्यांचं जे ओएनएमचं काम करायचं त्याचे ओएनएम सब डिव्हिजन काढा. मग अशा हायब्रिड मॉडेलमध्ये तुम्ही 3 सब डिव्हिजन उभारणार आहात का? काय करणार आहात? याच्या बाबतीत कोणालाच काही सांगितलेलं नाही त्यांनी. याचा विचार व्हायला पाहिजे. तुम्ही अभ्यासू लोक आहात. तुम्ही अकाउंट सांभाळतात. महावितरणचा रेव्हेन्यू सांभाळतात. तर तुम्हाला नो मॅटर तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळतात, अभ्यासू आहात. पण तुम्ही काय होणार आहे याचा विचार न करता या गोष्टीकडे मोठं दुर्लक्ष केलेलं आहे आणि तुम्ही खूप गाफील आहात या सगळ्या विषयामध्ये. आता पहा, आम्ही तुमच्या हिश्श्याची लढाई तर लढूच, कारण जेव्हा आग लागली होती, आता ही आग लागलेली आहे, आम्ही तुमच्या हिश्श्याची लढाई तर लढणारच आहोत. तेव्हा आमचं नाव आग विझवणाऱ्यांमध्ये घेतलं जाईल. आम्ही आग विझवत आहोत. आम्ही एका जागेवर बसून निमूटपणे स्वतःचं घर जाळताना पेटताना पाहत न होतो याचं कायम समाधान लागेल आम्हाला. तर या बाबतीत तुम्ही निश्चित 100% विचार करायला पाहिजे, असं माझं मत आहे. शेवटी आपल्यासाठी कोण आहे? तर तुम्ही उभे राहिले, मी उभे राहिलो, तर आपणच आपल्यासाठी काम करू, आपणच आपल्यासाठी. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महावितरण. सगळ्या गोष्टींचा समर्पक अभ्यास करावा आणि जे फॉर्म्स आहेत ते भरून ग्रुपमध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्या. फॉर्म भरा. जास्तीत जास्त लोकांना ही माहिती पोहोचवा आणि तुम्ही कुठं आहेत याचा 100% विचार करा या विषयामध्ये. आज लढलो नाही तर उद्या 100% खूप पश्चाताप करावा लागेल. एवढं बोलून मी माझे शब्द संपवतो. 2 शब्द. मी विजय जाधव. या ही पीपीटी बनवताना मला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचे आभार मानतो आणि मी माझं काम केलेलं आहे. मी माझं काम करतो आहे. आता तुम्ही तुमचं काम पहा. काय काम होतं आहे, तुम्ही काय काम करणार आहात आणि या सगळ्या विषयाला योग्य पद्धतीने कसं पुढे नेता येईल, सगळी मोहीम कशी पुढे पार पाडता येईल याच्यासाठी विचार करा. पुनश्च धन्यवाद.